पतझड सावन वसंत बहार, पतझड सावन वसंत बहार, एक बरस में मौसम चार, मौसम चार, मौसम चार, पांचवा मौसम प्यार, प्यार इंतजार कर, पतझड़ सावन वसंत बहार, पतझड़ सावन वसंत बहार. राग वसंत बहार कसा लक्षात ठेवायचा, वेगवेगळे राग लक्षात कसे ठेवायचे, याच्यामधला पुढचा भाग आहे. त्यासाठी राग वसंत बहार हा लक्षात कसा ठेवायचा, अगदी गाणंच आहे त्या रागामध्ये. त्याच्यामुळं तुम्ही हे गाणं जरी केलं तरी सुद्धा चालू शकतं. दुःख मनी माझे ह्याची सर्व सुख, दुःख मनी माझे ह्याची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडी ना, पाहिन श्रीमुख आवडीन, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर. कसंही बसवू शकता तुम्ही. आता याच्यामध्येच दुसरा राग जो आहे वसंत मुखारी, त्याच्यामधलं गाणं सांगतो. थोडासा फरक आहे दोन्हीमध्ये. ते गाणं कुठलं लक्षात ठेवायचं, वादा करले साजना तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे, न होंगे जुदा, ये वादा रहा, न होंगे जुदा, ये वादा रहा, वादा कर ले साजना तेरे बिना मैं न रहूं, मेरे बिना तू न रहे, न होंगे जुदा, ये वादा रहा. वर ये म्हणू शकता तुम्ही. हे असं काय नाही. म्हणजे वसंत बहार आणि वसंत मुखारी हे दोन्ही राग भिन्नत्वाने कशा पद्धतीनं लक्षात ठेवायचे आणि त्यांची गाणी कोणती. जुनी गाणी जी आहेत लक्षात ठेवा. आता नवीन गाणी सुद्धा रागामध्येच आहे पण मिश्र स्वरूपामध्ये गायलेले आहेत ते. मात्र जुनी गाणी हे प्युअर त्या रागामध्येच आहेत. तर वसंत मुखारी हा राग परफेक्ट करण्यासाठी हे आता सांगितलेलं गाणं, वादा कर लो साजना तेरे बिना मैं ना रहूं, मेरे बिना तू ना रहे, यूट्यूबवर सर्च करा, तुम्हाला हे गाणं मिळून जाईल. आता पुढचा राग पहा, राग यमान. याच्यामधलं जर हिंदी गाणं तुम्हाला लक्षात ठेवायचं म्हणलं तर दोन गाणी सांगतो. यापैकी कुठलंही गाणं तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालू शकेल. एहसान तेरा होगा मुझ पर दिल कहता है तो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है, एहसान तेरा होगा मुझ पर. तुमने मुझको हंसना सिखाया, तुमने मुझ पर हंसना सिखाया,
रौनक हो तो हीरो लेंगे, एहसान तेरा होगा मुझ पर, दिल कहता है तो कहने दो मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है मुझे, तुमसे मोहब्बत हो गई है. ही नसेल लक्षात ठेवायचं तर तुम्हाला दुसरं मी साधं सोपं गाणं सांगतो. एक प्यार का नगमा है, हेही गाणं म्हटलं तरी सुद्धा चालू शकतंय. यमन रागावरतीच हेही गाणं आहे. वेगवेगळे राग कसे लक्षात ठेवायचे आणि सहजासहजी आपण खेडेगावातले किंवा ज्यांना गायन येत नाही त्यांच्यासाठी रागात गायन कशा पद्धतीनं करायचं कुणीच आतापर्यंत सांगितलेलं नाही. परंतु एक माझ्या डोक्यामध्ये विचार आला की अरे हे शास्त्रीय संगीत शिकणं या लोकांना काही शक्य नाही, तरीही त्यांना वेगवेगळे राग गाता आले पाहिजे. हे अंतकरणामध्ये भावना ठेवून हा तिसरा राग तुम्हाला सांगितला. आता पुढे चौथा राग पाहू. आता राग किरवाणी कसा लक्षात ठेवायचा बघा. साधं सोपं जुनंच गाणं आहे. मेरा दिल तो पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा, भीगा भीगा एक सना, भीगा भीगा ये सन, मेरा दिल तो पुकारे आजा. इतकं भारी संगीत आहे ना याचं, तुम्ही हे ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला गाण्याशी देणं घेणं नाही. लक्षात आलं का? आपल्याला राग जर लक्षात ठेवायचे म्हटलं तर ते लक्षात ठेवण्यासाठी धून सांगायला लागलो. ही धून लक्षात ठेवा. मेरा दिल तो पुकारे आजा, मेरे गम के सहारे आजा. मग आता तुम्ही कुठल्याही पद्धतीनं, रस्ता खराब आहे त्याच्यामुळं वेळ नसतो बरं का मला, म्हणून रस्ता खराब असताना सुद्धा मी गोंधळलेला आता दर्शनाला निघालोय आणि त्या कालावधीमध्ये हा व्हिडिओ तयार करतोय. पण रस्ता खराब असल्यामुळं मध्ये आधी डिस्टर्ब होतोय. माझ्यामध्ये डिस्टर्ब होण्यासारखं काय नाही, फक्त तुम्हाला धूनच्या जी लक्षात ठेवायची. आता पुढे पाहूया पुढचा राग. सर बसंत बहार सांगितला, बसंत मुखारी सांगितला, परंतु बहार राग कशा पद्धतीनं गायचा अतिशय उत्कृष्ट आहे बघा. शाम तेरी बंसी पुकारे, राधा श्याम, शाम तेरी बंसी पुकारे, राधा श्याम. लोग करे मेरा को हाय बदनाम, लोग करे मेरा को कहे बदनाम. शाम तेरी बंसी पुकारे राधा श्याम, शाम तेरी बंसी
पुकारे राधा श्याम, लोग करे मीरा को यही बदनाम, लोग करे मीरा को यही बदनाम. 5 राग सांगितले पहा आजच्या याच्यामध्ये. तुम्हाला एकूण 5 राग सांगितले. पहिल्यांदा बसंत बहार सांगितला, नंतर बसंत मुखारी सांगितला, यमन सांगितला, राग किरवानी सांगितला आणि आता शेवटी राग बहार सांगितला. हे गाणे तुम्ही यूट्यूबवरून सर्च करा आणि या गाण्याची धून प्रॅक्टिस करा आणि ती धून कशा पद्धतीनं आपणाला अभंगावर बसवायला येते ही कला आहे, लक्षात ठेवा. नुसतं तुम्हाला गाणं येऊन बी उपयोग नाही. त्या पद्धतीचे स्वर जर कोण गायला लागला तर त्याच्या मागं तुम्हाला गाता आलं पाहिजे आहे, धाडसाने मागं जाता आलं पाहिजे आहे. अरे हा तर स्वर मला येतोय, माझ्या गळ्यात उतरलेला स्वर आहे. स्वर गळ्यात उतरवा, काय समोरच्यानं कुठलाही राग म्हणू द्या, त्याच्या मागं किंवा त्याच्या पुढेही आपण म्हणू शकतो. ओके. झालेली सेवा तुम्हा सर्व भक्तजनांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.